ट्रॅकवर मागच्या मॅचचा हेरो 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि 2च धावा खर्च केल्या होत्या पहिलं षटक फेकत असताना अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती। चौथा हिरवा मानकोली टीम समोर तर चला मॅचला सुरुवात करा। पहिल्या मॅच मध्ये 35 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या होत्या तो दीपक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। ही मॅच देखील अति महत्त्वाची आहे। पाहूया कशा प्रकारे खेळ पाहायला मिळेल। यस पंचांचा अधिकृत इशारा आलाय। मॅच ऑन खेळाला सुरुवात षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण बाला पाटीलला पाहतोय। पहिला बॉल पहिलाच बॉल क्लीन बॉल व्हेरी बिग विकेट। पहिला बॉलवर मोठी विकेट काढली त्या ठिकाणी दीपक मडवीला मैदान सोडावं लागेल। पहिली विकेट फलंदाज बाद। खरं तर स्विच हिट आवडता फटका आहे दीपक मडवीचा, परंतु यावेळेस परतावा लागतंय बीट झाला आणि त्यानंतर मात्र चेंडूने सरळ यष्टांचा वेध घेतलाय। बाला पाटील आपला अनुभव झोकून देतो त्या ठिकाणी। पहिली विकेट पहिल्या बॉलवर काढली आहे। अति महत्वाची विकेट टीम गावदेवी पूर्णासाठी आपण पाहतोय। अतिशय सुरेख चेंडू होता, अगदी उजवी स्टिक उद्ध्वस्त केली होती त्या ठिकाणी। पहिली विकेट बाला पाटीलच्या नावावरती पहिल्याच बॉलवर आली आहे आणि फलंदाज विकास मुकादम मैदानाच्या आतमध्ये। यस प्रणय चौधरी यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी एका ओव्हर मध्ये 3 विकेट घेतली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। प्रणय चौधरी यांच्या माध्यमातून यावेळेस समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पोहोचतात त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे। राकेश टावरेला आपण त्या ठिकाणी पाहिला। 2 धावा कंप्लीट होत आहेत। जसं पहिला मिसफील्ड झाली आहे त्वरितच दुसरी धाव घेण्यासाठी कॉलिंग झाली होती। विकास मुकादम यांच्या माध्यमातून अकाउंट ओपन होतोय टीमच्या सोबतच विकास मुकादम या फलंदाजाचं देखील 2 धावा धावफलकावर स्वयंभू पायगाव टीमच्या बाजूने। षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय। क्षेत्ररक्षक हर्षल त्या ठिकाणी आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगला पाहायला मिळाला। पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात। धावफलक 4 वर पोहोचलाय। वीर तानाजी दापोडे हा संघ सेमीफायनल मध्ये धडकलाय, परंतु या ठिकाणावर नक्कीच कोणता संघ वीर तानाजी दापोडे टीम समोर खेळेल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅच नंतर मिळेल। अति महत्वाची मॅच या दोन्ही टीम साठी। मात्र विकास मुकादम रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं दाखवतोय। 2 बॉलवर डबल धाव पुन्हा एकदा पाहायला मिळाली। अर्थातच 4 धावा धावफलकावर झाल्यात। षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉल उडवलाय हर्षल झेलगाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद विकास मुकादम। अजून एक महत्वाची विकेट आणि फलंदाज अजिंक्य मडवी। नक्कीच 2 विकेट्स आतापर्यंत या ओव्हर मध्ये आल्यात।
2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉलवर 1 विकेट जर आली तर मात्र प्रणय चौधरी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. षटकातील पुढचा बॉल बाला पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये देखील 2 विकेट्स घेतल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच ठरला होता. चांगली गोलंदाजी त्या मॅच मध्ये देखील आपण पाहिली होती. या बॉलचा बॉल फुल टॉस होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरी घेण्याच्या प्रयत्नात रन आउटची विकेट. फलंदाज बाद. कारण ओव्हर जी आहे ती कंप्लीट झालेली नाहीये. 45 चा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल. नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. या षटकातील अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. मात्र बाला पाटीलची प्रशंसा या ठिकाणावरून होईल. काय कमालीचं षटक फेकतोय आतापर्यंत. पहिल्या बॉलवर दीपक मडबी याला बाद केला आणि त्यानंतर मात्र अगदी नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील अंतिम चेंडू. या बॉलेस हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. यस, तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. फलंदाज ओपनिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे का हे मात्र या ठिकाणी तपासलं जाईल. सॉफ्ट सिग्नल पंचांनी बाद घोषित केलाय परंतु या ठिकाणी तपासलं जाईल. पाहूया. टेक्निकल टीम आमची सज्ज आहे. यस, OUT आउट. फलंदाज बाद. आहे. पाहूया जितू गवली कशा प्रकारे जबाबदारीने खेळेल. या ठिकाणी नवीन गोलंदाज राकेश टावरे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कारण समोर आता जितू गवली आहे. 6 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर जे धावा आहेत नक्कीच त्या कुठेतरी कमी आहेत. अर्थातच सुरुवात जी आहे ती शांत झाली आहे परंतु या ठिकाणावर पलटवार पाहायला मिळेल का. षटकातील पहिला बॉल. राकेश टावरेचा हा बॉल खाली क्षेत्र निवडला. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
एक फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय जितू गवळीच्या बाट मधून निघणारा हा पहिला चौकार 4 ने धावफलक 10 वर पोहोचलाय। षटक क्रमांक 2 ची सुरुवात पहिल्या बॉल वर त्या ठिकाणी चौकार आलाय। राकेश टावरे पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल समोर जितू या बॉलेस देखील स्विच हिट अतिशय सुरेख फटका पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडला हा बॉल देखील निघून जातोय सरळ सीमारेषा पार बॅक टू बॅक। नक्कीच पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा होत्या आणि त्यानंतर धावांचा वेग वाढवणं खूप महत्वाचं होतं हे मात्र जाणलं त्या ठिकाणी। आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार त्या ठिकाणी आल्यात। पाहूया चौकार हॅट्रिक देखील पाहायला मिळेल का, कारण आतापर्यंत भरपूर चांगली फलंदाजी आपण पाहतोय। 2 चौकारांसोबत 8 या धावसंख्येवर खेळतोय जितू गवळी ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन झालंय। नक्कीच त्यांच्या माध्यमातून परफॉर्मन्स देखील चांगला आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र वेळ कमी खर्च करा। चला मॅचला सुरुवात करा। राकेश टावरेचं हे षटक पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार जितू गवळीने त्या ठिकाणी ठोकल्यात। धावफलक 14 वर पोहोचलाय। धावा येणं महत्वाचं आहे स्वयंभू पायगाव टीम साठी, कारण टीम पूर्णाकडे देखील फलंदाजी चांगली आहे आणि हे लक्षात घेऊन या ठिकाणावरनं एक चांगलं टोटल धावफलकावर उभं करणं गरजेचं आहे। राकेश टावरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्यापासून दूर जाताना षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील न जागत काही कलात्मक फटके आपण त्या ठिकाणी पाहतोय। हा बॉल देखील निघून गेलाय सीमारेषा पार सलगचा 3रा चौकार। वारंवार रिवर्स अटॅम्प्ट स्विचिट फटके येतात, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात नाहीये। कुठेतरी कॅप्टन्सीवर देखील प्रश्नचिन्ह आहे आणि सोबतच यस गोलंदाजच कॅप्टन आहे, अर्थातच नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये, कारण रिवर्स फटके त्या ठिकाणावरच येतात आणि त्या ठिकाणावरच ही गोलंदाजी चालू आहे। 3 बॉलवर 3 चौकार वसूल केल्या त्या ठिकाणी जितू गवळी या गोलंदाजाने। राकेश टावरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला गेलाय। षटकातील पुढचा बॉल इनसाइड आउट फटका इनफिल्डच्या वरून उडवलाय। क्षेत्ररक्षक पाठलाग करतात मात्र बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार। 4 धावा चौकार। नक्कीच डीप कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाला इनफिल्डच्या आतमध्ये लावलं गेलं आणि बरोबर त्याच्या डोक्यावरून हा बॉल उडवला गेला। सलगचा हा 4था चौकार आलाय फलंदाज जितू गवळीच्या बॅट मधून। व्हाट अ बॅटिंग।
ताकदीचा कमी मात्र युक्तीचा अधिक वापर या फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे, ऑन साइडला उडवलाय, बॉल निघून जातोय सीमारेषा पार, साधावा षटकार. पूर्णपणे वार झाला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पलटवार आपण या ठिकाणी पाहतोय. जितू गवळीच्या बाट मधून धावा येत आहेत. षटकातील पुढचा बॉल या वेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी शेवटच्या बॉलवर सूर गवसलाय त्या ठिकाणी. कारण पहिल्या 4 बॉलवर 4 चौकार, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू आलाय. अर्थातच 22 धावा ठोकल्या गेल्या या षटकामध्ये. थोडी महागडी गोलंदाजी आणि अशा प्रकारे पहिल्या 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 28 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक 6 धावांचं, दुसरं षटक 22 धावांचं आणि आता मात्र षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर हर्षल येतोय. शेवटचं अंतिम षटक पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल हर्षलच्या माध्यमातून. हर्षल देखील एक चांगला गोलंदाज आहे, परंतु या ठिकाणावरनं कमबॅक करणं खूप गरजेचं आहे गावदेवी पूर्ण टीम साठी. षटकातील पहिला बॉल या वेळेचा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतायत, कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. यस, फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल, कारण जितू गवळीचं स्ट्राइक एंडला राहणं खूप महत्वाचं आहे. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. 29 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटच्या षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर सिंगल आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. ऑन साइडला प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतायत, कॅच ड्रॉप झाली आहे देवा टावरेच्या माध्यमातून. अगदी भागमभाग क्रिकेट आपण त्या ठिकाणी पाहतोय. यस, रनआउटची विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज चंदन मैदानाच्या आतमध्ये. हर्षल षटकातील पुढचा बॉल या वेळेस ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल निघून जातोय सीमारेषा पार, षटकार.
ठिकाणी पाहतोय खर तर बाला पाटीलने भरपूर चांगली सुरुवात करून दिली होती, मात्र त्यानंतर अगदी धावांचा वेग वाढवला गेला. 40 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस 42 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली, जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद चंदन. नवीन फलंदाज निशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंग मधील. हर्षल बॉलिंग ट्रॅक वर शेवटचा बॉल घेऊन बोलतोय. या बलेचा बॉल लॉन साइडला प्रहार झालाय. पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवडला. पहिल्या टप्प्यावर बॉल निघून गेला सीमारेषा पार. 4 धावा चौकार. या प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला थोड्या वेळात मिळून जाईल. मात्र चालू मॅचचा विचार केला तर सुरुवात चांगली झाली होती गावदेवी पूर्णा टीमच्या बाजूने. मात्र त्यानंतर पलटवार झाला. धावा आल्या त्या ठिकाणी स्वयंभू पायगाव टीम साठी. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाल्यानंतर 46 धावा धावफलकावर आहेत. 47 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय आणि या 47 धावांचा बाडलाक कशा प्रकारे केला जाईल आपण ऐकूया. दुसऱ्या इनिंग साठी आमचे परम मित्र साथी समालोचक हेमंत पाटील यांचा सुमधुर आवाज. खूप खूप धन्यवाद संदेश वखारे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अहमदाबाद चषक 2025 मध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा आपण बघतोय. ही अहमदाबाद चषक क्वार्टर फायनल मॅच स्वयंभू पायगाव विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा या 2 टीम मध्ये काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खास करून आपण बघितलं तर जितू गवळीने लगातारच्या 4 बॉलवर 4 चौकार ठोकले, 1 षटकार ठोकला. त्यानंतर चंदन बॅटिंग साठी आला. नंबर 7 वर बॅटिंगला आला चंदन आणि चंदनने आपण बघितलं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. निशांनी शेवटच्या बॉलवर चौकार सुद्धा ठोकला. तर एक चांगली धावसंख्या उभारलेली आहे स्वयंभू पायगाव टीमने. धावसंख्या झालेली आहे 46-47. एक मोठं टार्गेट ठेवलेले आहे गावदेवी पूर्णा टीम समोर. 2 ओपनिंग बॅटर येताना दिसतात आपल्याला गावदेवी पूर्णा टीमचे. आणि बॉलिंग भागवर असेल तो दीपक मडवी. पहिल्या मॅच मध्ये दीपक मडवीने चांगली
बॅटिंग केली होती. मात्र त्यानंतरच्या 2 मॅच मध्ये आपण बघितलं तर दीपक जास्त काही करू शकला नाहीये. मागच्या मॅच मध्ये तर 4 धावेवर बाद झाला होता. या मॅच मध्ये आपण बघितलं तर 0 बाद झाला होता. प्लॅटिनम डकवर पहिल्याच बॉलवर बाद झाला होता. मॅचच्या गोलंदाजी मात्र अप्रतिम मागच्या मॅच मध्ये केली होती. 2 विकेट मिळवल्या होत्या दीपकने. या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण ही अतिशय महत्वाची मॅच आहे दोन्ही टीमसाठी. या मॅच मधून जी टीम जिंकेल ती जाईल सेमीफायनल मध्ये, आणि सेमीफायनल मध्ये लढेल ती वीर तानाजी दापोडे टीमच्या जोडीला. दापोडे टीम सुद्धा या ठिकाणी या मॅच वर लक्ष ठेवून आहे की कोणती टीम जिंकणार आहे आणि त्यांच्या जोडीला सेमीफायनल मध्ये कोणती टीम येईल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर पवनपुत्र वडपे ही टीम फायनल मध्ये गेलेली आहे, ज्यांनी फायनलचं तिकीट मिळवलेलं आहे. आणि आज या नाईट मध्ये बघूया या 3 टीम पैकी गावदेवी पूर्णा, त्याच्यानंतर स्वयंभू पायगाव आणि वीर तानाजी दापोडे या 3 पैकी एक टीम जाईल फायनल मध्ये. पहिला बॉल घेऊन जाईल दीपक मडवी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला ऑन ड्राईव्ह आहे लॉंगांच्या दिशेने, थोडस वाईटिश लॉंगांना चांगली फिल्डिंग करतोय राकेश होता त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट केली जाते सिंगलने. मार्क होतो फलंदाज देवा टावरे, आणि टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या सिंगलने. भालचंद्र दिसतो आपल्याला स्ट्राइक एंडवर. पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण बघितलं फक्त 6 धावा आल्या होत्या, 2 गडी बाद झाले होते, आणि जवळजवळ रनआउटच्या रूपाने सुद्धा विकेट गेले होते. 2-4 गडी बाद झाले होते पहिल्या ओव्हर मध्ये. मात्र त्यानंतर दुसऱ्या ओव्हर मध्ये 22, तिसऱ्या ओव्हर मध्ये 18 अशा धावा आल्या होत्या. चांगला स्क्वेअर कटचा फटका आहे. यावेळेस बॉल जातोय डीप कपच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी होता. फक्त सिंगल मिळते. सिंगलने खातं ओपन करतो भालचंद्र. टीमचं टोटल जाते 2 वर. लेफ्ट हँडर बॅटर दिसतो आपल्याला देवा टावरे स्ट्राइक एंडवर. देवा अतिशय चांगला फलंदाज म्हटला जातोय. लेफ्टी टू लेफ्टी. ओ व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. अपील कॉटव्यांची साऊंड आला होता, मात्र असं वाटलं की बॅट जी होती ग्राउंड झाली होती, त्यामुळे हा साऊंड आला होता. अपील जोरदार आहे. विकेट किपर जितू गबळी यांचे. थोडस प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, आणि प्रेशर भरपूर आहे गावदेवी स्पोर्ट पूर्ण टीम समोर. मोठं टार्गेट चेस करायचं आहे, आणि अशा वातावरणामध्ये 3 ओव्हर मध्ये 47 चेस करणं थोडस कठीण जरूर आहे, मात्र अशक्य नाहीये. फ्लाइट दिली गतीमध्ये मिश्रण. यावेळेला बघितलं आपण बॉल जातोय गलीच्या दिशेने. एक सिंगल या ठिकाणी पुन्हा एकदा पूर्ण करतात दोन्ही बॅटर, आणि सिंगलनी टीमचं टोटल जाऊन पोहोचते 3 वर. 3 विदाउट लॉस. मोठा फटका यायला पाहिजे पहिल्या षटकामध्ये. इनिशियल ओव्हर मध्ये चांगली सुरुवात मिळायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळेस पहिल्या ओव्हर मध्ये चांगल्या धावा यायला पाहिजे, म्हणजे त्या धावा येताना दिसत नाहीयेत. पुन्हा बघितलं गतीमध्ये मिश्रण आहे. थोडस बाउन्स सुद्धा केलं होतं या बॉलला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न चुकतो फलंदाज भालचंद्र. डॉट बॉल जातो. अंतिम बॉल शेष असेल या पहिल्या षटकातला. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करताना दिसतोय दीपक मडवी. टर्न केलं ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डर येतोय. चांगली फिल्डिंग. 2चा कॉल आहे. रनआउटची सुद्धा संधी. विकेट घेतली जाणार नाही, हे एक रणनीती सुद्धा आहे. 2 धावा होतात कंप्लीट. 2च धावा. 2 धाब्याने धाव संख्या जाते धाव फलकावर. 5 रन ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 47चा टार्गेट चेस करत असताना गावदेवी पूर्णा टीमचा स्कोर आहे 5 रन. कुठलाही विकेट नाहीये. कंपॅरिझन जर केला पण पहिल्या ओव्हरचं, तर पहिल्या ओव्हर मध्ये जर बघितलं स्वयंभू पायगाव ज्यावेळेस बॅटिंग करत होती त्यावेळेला 6 धावा आल्या होत्या, आणि तब्बल 4 गडी बाद झाले होते त्यांचे. दुसऱ्या ओव्हर मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली जितू गबळी यांनी. जसा आला बॅटिंग साठी लगातार 4 बॉल मध्ये 4 षटकार चौकार, त्यानंतर 1 षटकार ठोकला, आणि तब्बल 22 धावा दुसऱ्या ओव्हर मध्ये. कुठल्या तिसऱ्या ओव्हर मध्ये चंदननी सुद्धा जबरदस्त कमालीची बॅटिंग केली, आणि त्याला शेवटच्या बॉलवर निशांनी चौकार ठोकला, आणि 18 धावा आल्या होत्या. ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल. व्हाईटचा इशारा पंचांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. चंदन आलेला आहे बॉलिंग मार्कवर. धावसंख्या पोहोचते 6 वर.
6 विदाउट लॉस. चंदन राईट आर्म राऊंड विकेटचा मारा. फुल लेन बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनला. दीपक आहे चांगली फिल्डिंग करतोय. अंडरआर्म थ्रो धावचीची संधी मात्र स्ट्राईक एंडला थ्रो पुन्हा एकदा केला जातोय चंदनच्या मार्फत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही बॅटर. स्कोर जातोय 8 वर. मोठे फटके यायला पाहिजे तुम्हाला जर सेमीफायनल मध्ये जायचं असेल तर चांगली फटकेबाजी करावी लागेल. तेव्हा टावरेला मोठे फटके मारावे लागतील. राऊंड विकेट. यावेळेस हवेत बॉल आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. बॉल खाली फिल्डर कॅच सुटला जातोय. वाईड इश डीप मिड विकेटचा फिल्डर. 2 धावा पूर्ण केले जातात. 2 धाब्याने टीमचं स्कोर जातो डबल फिगर मध्ये 10 वर. धीरज त्या ठिकाणी होता. धीरजच्या हातामधून हा कॅच सुटतोय. किरण होता किरण. ओ हुकचा फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी अडवू शकणार नाही. बॉल जाईल डीप स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. धावसंख्या पोहोचते 14 वर. चांगला फटका थोडासा बाउन्स बॉल. हुक केला बॉलला डीप स्क्वेअरच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला. 1 बाउन्स सरळ चौकारासाठी. पहिला चौकार येतोय या इनिंग मधला पण बघितलं तेव्हा टावरेच्या बॅट मधून. टीमचं टोटल पोहोचते 14 वर. 47चा टार्गेट आहे. आणखीन जर आपण बघितलं तर 33 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 9 बॉल मध्ये 33 रन हवे आहेत सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी गावदेवी पूर्ण टीमला. असं बघितलं आपण तर या मॅच वर पकड मजबूत आहे. वर्चस्व आहे या मॅच वर. स्वयंभू पायगाव टीम जी यजमान टीम आहे या स्पर्धेची. आणि ग्राउंड मध्ये सुद्धा चांगली करामत चांगल्या परफॉर्मन्स करताना दिसतात स्वयंभू पायगाव टीम. डाउन लेग वाईटचा इशारा पंचांचा. हा दुसरा वाईट असेल चंदनच्या गोलंदाजी मधला. बाजू बदलून गोलंदाजीसाठी आलेला आहे. यावेळेस लेफ्ट हँडर बॅटर देवा याला ओव्हर द विकेटचा मारा करताना दिसतो आपल्याला. क्लीन बॉल. त्रिफल आउट वस्तो होतो देवा टावरे याचा. विकेट मिळवतोय चंदन. अशा प्रकारे बाद होतो फलंदाज देवा टावरे. फर्स्ट विकेट डाऊन. न्यू बॅटर येतोय किशोर पाटील. बॅटिंग साठी क्रमांक 3 वर बॅटिंग साठी आलेला आहे. तर भरपूर प्रेशर असेल आता बॅटिंग करण्यासाठी. बघितलं पण तर गावदेवी पूर्ण टीम समोर बॉल शिल्लक आहे ते 8 बॉल शेष. 8 बॉल मध्ये तब्बल 32 रनची आवश्यकता असेल ही मॅच जिंकण्यासाठी. थोडंसं आव्हान कठीण होत चाललेलं आहे गावदेवी पूर्ण टीम साठी. सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. ओ चांगला फटका आहे. फुल टॉस बॉल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी चांगला प्रयत्न करतोय. तिथला फिल्डर फक्त एकच धाव मिळेल. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. 1 ने टीमचं टोटल जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड वर 16 रन्स. आणखी 31 रनची आवश्यकता. बॉल शेष 7. चंदन सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. जरूर 2 बॉल वाईट केलेले आहेत चंदनने. मात्र विकेट सुद्धा मिळवलेला आहे. साइडला खेळलेल्या या बॉलला मिड ऑनच्या दिशेने बॉल लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. फिल्डिंग तर चांगली आहे. पुन्हा आपण बघितलं बात केलं जात नाहीये. भालचंद्र याला 1 रणनीती आहे. 17 धावा धावपलकावर. शेवटचं षटक शेष. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 5 षटका ठोकावे लागतील सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी गावदेवी पूर्ण टीमला. 30 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. वीर तानाजी दापोडे टीम कॅप्टन आपण टॉस साठी तयार राहायचं आहे.
वीर तानाजी दापोडे टीम कॅप्टन आपण टॉस साठी रेडी राहायचंय. सेमीफायनल मॅच जवळ बघितलं आपण तर सोमबू पायगाव टीम या टीमचं अगदी वर्चस्व आहे या मॅच वर. फक्त 2 बॉल डॉट झाले पाहिजे. शेवटच्या 6 बॉल मध्ये 40+ क्रिकेट मध्ये 30 धावा बनवणं खूपच कठीण आहे. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल, वाईटचा इशारा पंचांचा. बॉलिंग मार्क वर येतो राकेश पाटील. राकेश पाटील आलेल्या बॉलिंग मार्क वर पहिलाच बॉल वाईट टाकतो राकेश. 29 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सहा बॉल 29 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटने राकेश. हवेत आहे बॉल यावेळेला आणि कॅच सुटला जातोय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. एक धाव घेतलेली आहे. धाव संख्या पोहोचते ती 19 वर. 5 बॉलला आता जर बघितला पण 5 षटका ठोकावे लागतील सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. एक चौकार 4 षटकार. व्हाईट बॉल, व्हाईटचा इशारा होतोच. अगदी बाहेर होता हा बॉल. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. 27 रनची आणखीन आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. राकेश 2 वाईट आतापर्यंत टाकलेले आहेत. ओ चांगला बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी, क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज चुकतोय. बॉल जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलं काम करतो विकेटच्या मागे जितू गवळी. प्ले अँड मिस. आता फक्त आपण म्हणू शकतो औपचारिकता आहे. 28ची जवळजवळ 27ची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉल. प्ले अँड मिस. लगातार 2 बॉल डॉट खेळतोय फलंदाज किशोर पाटील. बॉल शेष आहेत फक्त 3 आणि 3 बॉल मध्ये तब्बल 27 रनची आवश्यकता. औपचारिकता 3 बॉल पूर्ण करण्याची. सेमीफायनल मध्ये एंट्री फिक्स केलेली असं सांगायला वावगं ठरणार नाहीये स्वयंभू पायगाव टीमने. राकेश पुन्हा एकदा एक चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडस बाउन्स सुद्धा होताना दिसला आपल्याला. अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज राकेश याची. थोडीशी लय हरवली होती सुरुवातीला. थोडस बाहेर बॉल त्यांनी केले, मात्र आता लय सापडलेली आहे राकेश पाटीलला. चांगली बॉलिंग करतो राकेश. पोसिंग शॉट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये फिल्डर आहे. अतिशय चांगली फिल्डिंग लॉंग ऑफचा फिल्डर. सेफ आहे. कुठल्या प्रकारची रन सुद्धा नाहीये या बॉलवर. अंतिम बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जातो राकेश. हो चांगला फटका आहे. पुल केला या बॉलला. पॉवरफुल शॉट 6 रनसाठी. मात्र खूप लेट आलेला आहे हा फटका. आणि या ठिकाणी सेमीफायनल मध्ये पदार्पण केलेला आहे ते स्वयंभू स्पोर्ट पायगाव टीमने. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट पूर्णा टीम. चला सेमीफायनलचा टॉस करण्यासाठी यायचे दोन्ही टीम कॅप्टन स्वयंभू पायगाव अँड वीर तानाजी दापोडे टीम. मॅन ऑफ द मॅच खेळाडू एकच नाव आपल्या समोर येईल, जितू गवळी. मॅन ऑफ द मॅच ज्यांनी 23 धावा ठोकल्या तो आहे मॅन ऑफ द मॅच. यस, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि त्यानंतर लगेच टॉस करणार आहोत. कॅप्टनने सुद्धा यायचे आणि जितू गवळी आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच. दीपक मडवी अगदी 0वर बाद झाल्यानंतर पूर्णपणे सूत्र आपल्या हातात घेतले, धुरा आपल्या हातात घेतली आणि अगदी धावपळत हलता ठेवला. 4 चौकार लगावले, 5वा षटकार लगावला आणि जो डोंगर धावांचा डोंगर उभा केला त्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. म्हणून मॅन ऑफ द मॅच जितू गवळी आपण यायचंय. सर्वप्रथम आमचे कमर्शियल आर्टिस्ट, प्रोफेशनल आर्टिस्ट पवन मडवी हे देतील आकर्षक ट्रॉफी जी तानाजी वसंतसेठ वाकडे वालसीन यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. पवन मडवी आपण आपल्या शुभास्ते ट्रॉफी प्रदान करायचे.
त्यानंतर आमचे लाईट इव्हेंट खास सुपर टेक्निशियन टफल बॅग जी धीरज पांडुरंग मडवी शाखा प्रमुख यांनी स्पॉन्सर केलेली निशान मुकादम आपण द्यायचे. त्यानंतर 40+चे एक अष्टपैलू खेळाडू रुपेश मुकादम आपण कॅप जी विकास मुकादम यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर आमचे शाखा प्रमुख हेमंत बालेकर आपण सॉफ्ट ड्रिंक जे आतिश अच्युत बालेकर यांनी स्पॉन्सर केलेले आहे ते प्रदान करायचं आहे. सो अभिनंदन जितू गवळी, खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपण लगेच टॉस कडे वळूया. दोन्ही कॅप्टननी सुद्धा यायचंय.